शरीरावर गांधी उठतायत, पित्त उठतंय, लाल वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे उठतायत, शीतपित्त झालंय का? हे कुठल्या कारणामुळे होतं? शीतपित्त बरं होतं का? शरीरावर पित्त उठणं जे आहे त्याची लक्षणं काय काय आहेत? ही कुठली ॲलर्जिक रिॲक्शन आहे का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुमच्यापैकी कोणाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाला जर हा त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा. नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत शीतपित्त म्हणजे काय, ते का होतं, त्याची लक्षणं काय आणि त्याचे उपाय काय आहेत ते बघूयात. तर आयुर्वेदानुसार थंड वाऱ्यामुळे जर कफदोष आणि वातदोष दुष्ट झालेला असेल तर तो पित्ताबरोबर त्वचा आणि रक्त असं सगळं शरीर व्यापतो आणि शीतपित्त जे आहे तर ते निर्माण करतो. थोडक्यात म्हणजे खूप गार हवा, थंड हवा जी आहे तर त्याच्यामुळे शरीरातला शीतगुण वाढतो. त्यामुळे कफ किंवा वात जे आहेत ते दुष्ट होतात. शरीरात जर पित्त आधीच बिघडलेलं असेल तर ते त्याच्याबरोबर एकत्र येतं. त्यामुळे रक्तही बिघडलेलं असतं आणि त्वचेवर मग लाल रंगाची चकंदळं, चट्टे वगैरे जे आहेत तर ते बघायला मिळतात. तर आता या पद्धतीने जे पित्त उठतं त्याची आपण लक्षणं बघूयात. तर ती लक्षणं अशी आहेत की लाल रंगाचे चट्टे उठतात, खाज येते, आग होते, गोल अशी चकंदळं किंवा मंडळं उठतात किंवा गांधी येतात. ही लक्षणं निर्माण होण्यापूर्वी एक पूर्वरूप दिसून येतं, ते म्हणजे खूप जास्त तहान लागते, अंग शिथिल पडतं, गळून गेल्यासारखं वाटतं, त्वचेला थोडीशी खाज येते आणि त्यानंतर मग ही लक्षणं जी आहेत तर ती जास्त प्रमाणात जी आहेत तर ती दिसायला लागतात. सार्वदेहिक लक्षणांमध्ये आग निर्माण होते किंवा ही चट्टे, गांधी जे आहेत तर ते कधी-कधी एकाच भागावर दिसतात. म्हणजे कधी हातावर, पायावर, पोटावर, पाठीवर असे दिसून येतात किंवा चेहऱ्यावर दिसून येतात किंवा काही वेळेला संपूर्ण शरीरावर सुद्धा हे चट्टे जे आहेत तर ते दिसून येतात. बऱ्याचदा तिथे खाज येते, सूज येते, आग होत असते, लालसर वर्ण झालेला असतो. काही वेळेला ताप येतो किंवा अंग गळून गेल्यासारखं वाटतं. तर या पद्धतीची जी आहेत तर ती लक्षणं शरीरामध्ये निर्माण होत असतात. बऱ्याच लोकांनी हे कमी अधिक प्रमाणात जे आहे तर पित्त उठणं जे आहे तर सगळ्यांना माहिती असतं. परंतु काही जणांना याचा वारंवार त्रास होत असतो. आता हे का निर्माण होतं याची कारणं आपण बघूयात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्वचा दुष्ट करणारे पदार्थ जे आहेत तर ते तुमच्या खाण्यात येणं. म्हणजे अतिशय खारट, अतिशय आंबट असे पदार्थ म्हणजे ॲपल सिडार व्हिनेगर जे आहे ते, कांजी, खूप आंबवलेले पदार्थ जे आहेत त्यांचं आहारामध्ये जास्त प्रमाणात सेवन, मोहरीची डाळ जास्त प्रमाणात खाणं किंवा मोहरीची डाळ फेटून केलेले पदार्थ, लोणची इत्यादींचं जास्त प्रमाणात सेवन, वांगं जास्त प्रमाणात खाणं, मांसाहाराचं प्रमाण अतिप्रमाणात असणं, विशेषतः उन्हाळ्यामध्ये किंवा उष्ण ऋतूमध्ये सी फूड जे आहे ते जास्त प्रमाणात खाणं, वांगी, गवार, सिमला मिरची यांचं जास्त प्रमाणात सेवन करणं, दही जे आहे ते रोजच्या आहारात असणं. ताक चालू शकतं, पण दही जे आहे तर ते उष्ण परिणाम देणारं आहे. त्यामुळे दही जे आहे त्याच्यामुळे पण हे होऊ शकतं किंवा डाळी आहेत. तूर डाळ जी आहे ती पित्तकर सांगितलेली आहे किंवा पचायला जास्त जड असणारे कडधान्य जास्त प्रमाणात खाल्लं ह्या पद्धतीनेही हा त्रास जो आहे तर तो होऊ शकतो. अ, अतिशय थंड गार वाऱ्याचं सेवन, विशेषतः टू व्हीलरवर जात असताना कानाला काही न बांधणं, पुरेसं संरक्षणात्मक कपडे न घालता फास्ट चालवणं आणि गार वारं लागलं आणि हे वारंवार घडत गेलं तर त्याच्यामुळेही त्या थंड वाऱ्यामुळे कफ आणि पित्ताची जी आहे तर ती दुष्टी होऊ शकते आणि आधीच काही कारणांनी शरीरात पित्त वाढलेलं असेल तरी पण हा आजार जो आहे तर तो होऊ शकतो. आता आपण बघूयात की आहारामध्ये अजून कुठले असे पदार्थ आहेत की जे पित्त वाढवत आहेत. तर अतिशय उष्ण मसालेदार पदार्थ, चाट वगैरे सारखं खाणं किंवा चायनीज पदार्थ की ज्याच्यामध्ये अजिनोमोटो असतो किंवा व्हिनेगार पण घातलेलं असतं. असे पदार्थ जे आहेत तर ते अतिप्रमाणामध्ये जर तुमच्या खाण्यामध्ये आले तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं. झोप पुरेशी झाली नाही, रात्रीचं जागरण जे आहे तर ते तुम्ही जास्त प्रमाणात करत आहात. पुरेसा पोषक आहार घेत नाही आहात, तर हेही एक कारण आहे की ज्यामुळे शीतपित्त होऊ शकतं. आधुनिक वैद्यकाचा जर विचार केला तर त्यांच्या दृष्टीने जे आहे,
तर ही एक ॲलर्जिक रिॲक्शन असू शकते, की ज्यामुळे त्वचेच्या ठिकाणी हिस्टॅमिन जे आहे, तर ते रिलीज होतं आणि त्याच्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून शरीरावर गांधी उठणं, पित्त उठणं जे आहे, तर ते होऊ शकतं. तर आता ॲलर्जी जी आहे, तर ती औषधांची, काही आहारातल्या द्रव्यांची असू शकते. काही आजारांमुळे पण निर्माण झालेलं असतं. अशा पद्धतीचं जे आहे, तर ते आधुनिक वैद्य जे आहे, तर त्याचा विचार करतं. पण आयुर्वेदानुसार आपण ह्याची कारणं बघितली आहेत. त्यात आणखी एक महत्त्वाचं कारण सांगायचं राहिलंय ते म्हणजे खूप अतिशय उन्हामध्ये हिंडणं आणि उन्हातून आल्या-आल्या अतिशय गरम अशा पाण्याने अंघोळ करणं. तर हे पण एकदम विरुद्ध उपक्रम होतो. तर तेही एक कारण असतं, की ज्याच्यामुळे हे शीतपित्त जे आहे, तर ते होऊ शकतं. थोडक्यात म्हणजे पित्त आणि रक्ताची दृष्टी होते आणि ती त्वचेच्या ठिकाणी ते जातात आणि त्याला गार हवा लागल्यामुळे तिथे गांधी ज्या आहेत त्या उठतात. ह्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कोट, उत्कोट, उदर्द या पद्धतीचे दोषाचा अनुबंध कसा आहे, म्हणजे ते कफामुळे झालेलं आहे का वातामुळे झालंय, यानुसार ते ठरत असतं. पण मुख्यतः याला पित्त उठणं किंवा शीतपित्त असं म्हणतात. आता ह्याच्यावर काही उपाय आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. हे बरं होतं का? तर होतं. जर काही लगेचच्या कारणांमुळे झालेलं शीतपित्त असेल, तर ते काही तासांमध्ये, दिवसांमध्ये पूर्ण बरं होतं. परंतु हे असं वारंवार घडत असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केलं, काहीतरी तात्पुरते उपाय केले घरगुती आणि मग जर ते अंगावर काढलं, तर ते दीर्घ काळपर्यंत त्याची चिकित्सा जी आहे, तर ती करून घ्यायला लागते. आता चिकित्सेमध्ये काय असतं, तर सगळ्यात पहिले म्हणजे पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे. जे बऱ्याच वेळेला सांगत असते, की तुम्हाला पचेल असाच आहार, तुम्हाला भूक असेल त्याच वेळेला खाऊन योग्य प्रकारे घेतला, तर तुमचं पचन जे आहे, तर ते व्यवस्थित राहतं. त्यामुळे सगळ्यात पहिले जे आहे, तर ते पचन सुधारायला पाहिजे. दोष खूप वाढलेले असतील, तर पंचकर्मापैकी वमन, विरेचन जे आहे, ते कुठला दोषाचा अनुबंध आहे, त्यानुसार ठरवता येतं. गरज पडली तर बस्ती चिकित्साही करून घेता येते. रक्तमोक्षणाचाही गरज पडली तर खूप चांगला, अतिशय उत्तम असा उपयोग होतो. या पद्धतीने पंचकर्मातले उपाय जे आहेत, तर ते तुम्ही करून घेऊ शकता. शमन चिकित्सा जे आहे, तर त्यामध्ये त्वचेवर कार्यकारी द्रव्य, ज्याला त्वचद्रव्य असं म्हणतात, तर त्यांचा समावेश चिकित्सेमध्ये करावा लागतो. तर त्यामध्ये हळद जी आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. निंबसाल, त्रिफळा, कोष्ठ, सारिवा यासारखी अनेक द्रव्य आहेत, की ज्यांचा उपयोग जो आहे, तर तो चूर्ण किंवा काढा या स्वरूपात आपण करू शकतो. गरज पडली तर दशमूळही वापरता येतात. अनेक औषधं आहेत, अनेक प्रकारचे औषधी कल्प आहेत. खंड यासारखा कल्प जो आहे, तर तो खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. इतर काही रसौषधी आहेत, जी वैद्यांच्या सल्ल्याने तुम्हाला वापरायची आहेत. आता पथ्य किंवा आहारातले बदल, विहारातले बदल काय करायचे, की ज्याच्यामुळे हे पित्त उठणं जे आहे, तर ते वाढणार नाही. तर त्यामध्ये प्रकृतीने थंड असे जे पदार्थ आहेत, ते तुमच्या सेवनामध्ये पाहिजे. म्हणजे बर्फाचं गार पाणी याला आपण थंड नाही म्हणू. म्हणजे ते स्पर्शाला थंड असतं, पण शरीरात ते तितकं थंड परिणाम देत नाही. तर जे थंड परिणाम देणारे म्हणजे आहे, तर तो तुम्ही पाण्यात घालून घेतला, गुलकंद खाल्ला, मोरावळा खाल्ला, तर त्याच्यामुळे शरीरातल्या उष्णतेचं जे आहे, तर ते नियमन होतं. अ, दही जे आहे ते पूर्ण वर्ज्य करायचं आहे. दूध जे आहे ते रूम टेम्परेचरचं चालू शकतं. ताक जे आहे ते पण चालू शकतं. फक्त ते आंबट नको, शिळं नको. ताजं ताक जे आहे ते चालू शकतं. आहारात बदल करायचे झाले तर पचायला हलके पदार्थ, विशेषतः कडू रसाच्या भाज्या, कारल्यासारख्या ज्या आहेत, तर त्यांचा समावेश तुमच्या आहारात जरूर करा. वेलीवरच्या भाज्या आहेत, ज्या पचायला हलक्या असतात, त्यांचा समावेश तुमच्या आहारात करा. भेंडी चालू शकते. गवार, वांगी आणि सिमला मिरची जी आहे, तर ती हे आजार बरा होईपर्यंत नाही खायचा आहे. शेंगदाण्याचा उपयोग जो आहे, तो कमी प्रमाणामध्ये करायचा आहे. ओलं खोबरं जे आहे, तर ते चालू शकतं. आमसुलाचा अप्रतिम उपयोग होतो. आमसुलाची चटणी आहे, सार आहे अ, किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही आहारामध्ये त्याचा वापर करू शकतात. आमसूल जे आहे ते त्वचेला लावून पण त्याच्याने फरक पडतो. हा आजार झाल्यानंतर त्वचेला लावण्यासाठी जे आहे तर ते मरीच्यादी तेल, एलादी तेल, मोहरीचं तेल यासारखी तेलं आहेत, तीही तुम्ही तिथे लावू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे लेप आहेत, जे वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही लावून घेऊ शकतात. तर या पद्धतीने जे आहे तर शीतपित्तावर उपचार होऊ शकतात. काही पथ्य पाळली आणि व्यवस्थित तुम्ही पित्ताचं आणि वाताचं जर नियमन केलं, तर हा आजार पूर्ण बरा होतो आणि त्यातून जे आहे तर तुमची त्वचाही खूप चांगली होऊ शकते.